विरोधकांकडनं तरी टीका केली जाते, 7-12 कोरा करणार होते असं आश्वासन होतं, मात्र 2 लाखापर्यंतच कर्ज माफ केलं. कुठलाही विरोधक कधीही कुठलाही अर्थसंकल्प हा अतिशय चांगला आहे असं सांगितल्याचं मला उदाहरण द्या. काही ना काहीतरी ते आपल्याला सांगत राहते. तुमचंही राज्य होतं, मग काय नाही केलं तुम्ही? तर असं आहे की शेवटी मी सांगितलेली सगळी कामं सर्वस्पर्शी करायची असतील, रस्त्यापासून आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत हे जर सगळं करायचं असेल तर राज्याकडे असलेला जो निधी जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे द्यावाच लागेल. सगळंच बंद करून एकाच विषयावर लक्ष केंद्रित करता येणार नाही किंवा पैसा खर्च करता येणार नाही. परंतु ही मोठी सोय आहे. 2 लाख रुपयापर्यंत जे आहे कर्ज माफी. तेच विचारत कर्जमाफी कधी करणार, कर्जमाफी केली, कर्जमाफी आता बोला. साहेब, युद्धाचे परिणाम कुठे ते जाणवायला लागलेले आहेत. केंद्र सरकारने एलपीजीचं जे आहे व्यावसायिक एलपीजी त्याचे गॅस पुरवठा जो आहे तो थांबवलेला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण असेल किंवा सगळंच महागणार. हे बघा, ही जी लढाईचं जे आहे रूप जे आहे ते थोडक्यात रौद्र रूप धारण करत चाललेलं आहे आणि जवळजवळ 12-15 देश आता याच्यामध्ये गुंतलेल्याचं दिसून येत आहे. एकूण जर आपण पाहिलं तर त्यातून जे आहे ही सगळी जिथे ते लढाई सुरू आहे हे सगळा प्रदेश जो आहे हा तेल पुरवठा करणारा प्रदेश आहे किंवा त्यांचे जे होर्मुझची खाडी वगैरे जे आहे ही तेलाची जहाजं घेऊन येणारा प्रमुख असं तो बॉटलनेकच म्हटलं पाहिजे. आता या सगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यामुळे इथं ठीक आहे की रशियातून आपल्याला तेल आपण घेणार आहोत, त्याचा आपल्याला निश्चितपणे थोडासा जो आहे सोय आपली निश्चितपणे होईल. परंतु ज्यावेळेला जागतिक स्तरावर अशा गोष्टी होतात त्यावेळेला आपल्यावर सुद्धा थोडाफार परिणाम निश्चितपणे होत असतो. तो त्याचा परिणाम गोरगरिबांना अधिक जाणवणार नाही याची काळजी मात्र सरकार घेईल.